श्रीदेवी महात्म्ये चतुर्दशोऽध्याय। श्री गणेशाय नमः। श्रीदेवे नमः। जय अखिलार्थदायक भगवती नामस्मरण अनिता चित्ते सर्व विघ्नाची होऊनी शांती पुरती इष्ट मनोरथ भक्त मग भक्ताचे ठाई तत्पर जे असते निरंतर त्यांची थोरवी मी पामर काय वर्णो शकेन ऐसा देवी तुझा महिमा न कडे वेदाधिकाशी सीमा लीना होणे ब्रह्मे ब्रह्मा स्वयं ब्रह्मा तव चरणी स्थिरावला तिथे माझी काय प्रोढी जाया तव गुणनिधीची पैलथडी तरी तुची दासमुखे आवडी कथा वदने दयाळे आसो पूर्वाध्यायाचे शेवटी जाण सुरत वैश्य लादले वरप्रधान आता प्राधानिक रस्यपूर्ण वर्णियेले सुरसभो शौनिका बोले सुताशी शिष्या पुषे मार्कंडेयाशी संशय प्राप्त झालिया आम्हाशी तो तुम्हाशी निरोपितो मेधा ऋषीशी पुसण सुरत वैश्य गेले तपा लागुण 3 वर्ष आराधन केले त्यांनी देवी ते देवी होऊनी प्रसन्न राज्य दिदले नुपा लागुण वैश्याशी देऊन परमज्ञान धन्य केले दोघेही ही कथा ऐकली पूर्ण परी सारांश झाला उत्पन्न कैसे करावे आराधन तयाशी कैसे निवेदिले स्वामींनी हे कृपा करून आम्हाशी करावे निवेदन एकोणी शौनिकाचा प्रश्न सूत बोलला झाला तुम्हा ऐसेची सुरते प्रश्न केला मेधा ऋषी ते म्हणे ऋषीवर्या कृपामूर्ते प्रश्नामुचा सांगावा चंडिकेचे अष्टवतार आम्हा लागी वर्णले साचार परितयास कोण थोर स्वभाव कैसा कवनाचा हे सांगावे आम्हा लावून महादेवीचे स्वरूप पूर्ण पूजावयाशी योग्य कवण ते आम्हा सांगावे कोणत्या विधीने कवन आराधावे स्वरूप पूर्ण सर्व सांगावे आम्हा लागुण याशी तो योग्य आहेशी एकोणी ऋषी बोले वचन राजा हे श्रेष्ठ सत्यजान अन्यार्थी करुणे कथन ऐसे वर्णिले पुराणे परंतु हे आयस भक्त म्हणून सांगितो निश्चित नाहीची अवाक्य किंचित तुझ लागे नराधिपा सकळांच्या आधीची जाण महालक्ष्मी असे आपण सर्व जगाची विश्वरी पूर्ण त्रिगुण स्वरूपा आहे ती त्रिगुण स्वरूपे वर्णिले परी मुख्य सात्विकी बोलली देवता स्वरूपे उत्पन्न झाली लक्ष रूपा ती भक्तांचे स्वरूप आहे लक्ष अभक्ताशी असे अलक्ष सर्व यापुणे सर्व साक्ष स्वरूप असे राहिले ते मातृलिंग गदा खेट पाण बाण धारी पष्ट नागलिंग योनिवरिष्ठ धरिती झाली मस्तकी तप्त सुवर्णा सारिखा वर्ण तप्त सुवर्णाची भूषणे जाण सकळ लोक शून्य पाहुण आपल्या तेजे पूर्ण केला शून्य पाहुनी सकळ लोक दुसरे स्वरूप धरिले देख केवल तमोगुणा सकळीक कृष्ण वर्णा झाली ती तवा महाकाली जाण भिन्ना जना सारिख्या वर्ण त्रिकाळ दाडायुक्त वदन विशाल लोचन तेचे तनुचे ठाई मध्यमापण नारी दिशे शोभायमाण कबंद हाराते उरे करून धारण करीतो झाली शिराची माळा घातली जाण एके हस्ती खड्ग घेऊन दुजे हस्ती पानपात्र धारण करती झाली जगदंबा तिसरे हस्ती धरिले शिर चौथे हस्ती कीटक सुंदर अलंकृत चतुर्भुज समग्र शोभतसे महाकाली ती प्रमदात्मा काली तामशी बोलती झाली श्री महालक्ष्मीशी नामकर्म देई मजशी माते तुझला नमो नमा
महाकालीचे एकोणी वचन, मग महालक्ष्मी बोल्या आपण. नामकर्मा ते तुझ लागून, देते आता श्रवण करी. महामाया महाकाली उत्तम, महामारी शुदा तुझा हे नाम. निद्रा तृष्णा एकविरा परम, काल रात्री दुरुस्त द्या. ही 10 तुझी नामे जाण, कर्म करोनी प्रतिपाद्य पूर्ण. या तुझ्या नामकर्मा ते जाणून, पठन करीतो सुख पावे. या परी बोलोनी काली व्रत, महालक्ष्मी काय करीत. महासरस्वती रूप त्वरित, घेऊन तिसरी झाली. अतिशुद्ध सत्वगुणे करुण, महालक्ष्मी सरस्वती झाली जाण. चंद्रासारखी प्रभा पूर्ण, धारण करती झाली. अक्षमाला अंकुशधारी, विना पुस्तक घेऊन करी. होती झाली ती श्रेष्ठ नारी, नामे एका द्यायची. महाविद्या कामधेनु, भारती आर्या ब्राह्मी वाकू सरस्वती. महावाणी वेदगर्भाणीची ते, श्रीश्वरी हे 10वे. यानंतर महालक्ष्मी आपण, बोलती झाली दोघी लागून. तुम्ही उभयता ही जाण, कन्यापुत्र निर्मावे. त्या दोघांते ऐसे बोलून, स्वयं महालक्ष्मी आपण. कन्यापुत्रा ते आपणापासून, निर्मिती झाली तात्काळ. पुत्र तो ब्रह्मदेव जाण, कन्या ती महालक्ष्मी सगुण. त्या दोघांते नामादिधान, ठेवती झाली जगदंबा. विधी हरण्य गर्भ विरांची धाता, ऐशी पुत्राची ठेवी माता. श्री पद्मा कमला लक्ष्मी तत्वता, कन्येची नावे ठेविली. त्यानंतर महाकाली आपण, कन्या पुत्रा ते आपणापासून. उत्पन्न करती झाली जाण, मने करुणी क्षण मात्रे. पुत्र तो महादेव देक, कन्या ती सरस्वती सम्यक. त्या दोघांते नामे अनेक, ठेवती झाली महामाया. नीलकंठ रक्तबाहू शंकर, श्वेतांग कपदी चंद्रशेखर. त्रिलोचन रुद्रस्थानो ईश्वर, नामे ठेवली पुत्राची. सरस्वती विद्यास्वरा, कामधेनु आणि भाष्याक्षरा. नामे ठेवी ती सुंदरा, कन्ये लागे ते काळी. त्यानंतर महासरस्वती, कन्या पुत्रा ते झाली निर्मिती. पुत्र तो महाविष्णू निश्चिती, कन्या गौरी परीसा. नंतर त्या उभयतासी, नामे ठेवती झाली कैशी. तिची एकावी वेगेशी, स्वस्थ चित्ते करुणिया. विष्णू कृष्ण हषिकेश, वासुदेव जगन्निवास. जनार्दन ही नामे विशेष, पुत्रा लागी ठेविली. उमा सती चंडी गौरी, सुहागा शिवा आणि सुंदरी. ही कन्येची नावे सत्वरी, ठेवती झाली ते दवा. या प्रकारे युती जाण, पुरुषत्व पावल्या आपण. ज्याते पाहती तयाचे ज्ञान, ज्ञाननयन तयाशी. महामायेच्या स्वरूपाते, ज्ञाने जाणती जे जाणती. इतर ज्ञानीने न ते, न जाणती ते कदापि. नंतर महालक्ष्मीजी जिने, सरस्वती दिदली ब्रह्म या कारणे. विष्णू हे तिची आज्ञेने, लक्ष्मी ते वरिता झाला. भरतार गौरीचा आपण, महादेव झाला जाण. ऐशे महालक्ष्मीच्या आज्ञे करून, तिघेही झाले कुटुंबी. पत्ती स्थिती प्रलयास, सामर्थ्य दिदले तिघांस. ब्रह्मा घेऊनी सरस्वतीत, यथा सुखे राहिला. सरस्वती सह वर्तमान, एकत्र होऊनी चतुरानन. ब्रह्मांडा ते करुणे उत्पन्न, चराचरा ते निर्मिले. ब्रह्मांडा सहित जे जे सर्व, त्या त्या सहारे महादेव. गौरी सहित होऊनी अपूर्व, प्रलय करती झाला. ब्रह्मांडामध्ये जे जे निर्माण, स्थावर जंगमादी असे जाण. त्याते त्यातील नारायण, पालन करी लक्ष्मीसह. सर्व सत्वमयी आपण, महालक्ष्मी असे जाण. विश्वराशी ईश्वरी पूर्ण, महामाया जगदंबा. तीच मूळ प्रकृती साचार,
असती झाली निराकार, पुढे होती झाली साकार, तीच गुणमयी प्रकृती. जे जे दृश्यमान पहावे आणि श्रोते श्रावण करावे, जे जे मानसी कल्पावे माया रूप तितुकेही. जे जे नामरूपात्मक सकळ, ते ते मायेचे स्वरूप केवळ. ब्रह्म विष्णू महेश्वर सुढाळ माया पुत्र ही पै. असो या प्रकारे करून महालक्ष्मी श्रेष्ठ जाण, सर्वदा तिचे आराधन प्रेमभावे करावे. या अध्यायी निरूपण प्राधानिक रहस्य वर्णिले. पुढील अध्यायी गायिले वैयक्तिक रहस्य पूर्वजे. याचे करिता श्रवण पठण सर्व बाधा होती शमन, आणि सर्व संकटापासून मुक्ती वय क्षणमात्रे. त्या महालक्ष्मीचे नमस्कृती सर्वदा माझी असो निश्चिते. राममुखे ग्रंथ पडती चालवी माते आवडीने. इति श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी भगवती महात्म्ये प्राधानिक रहस्य वर्णन नाम चतुर्दशमोऽध्याय. श्री जगदंबार्पणमस्तु. अंबा माता की जय. भक्तांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा, म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. जय श्री कृष्ण.